हरिओम. सद्गुरु ओम मालती आई की जय. व्रजभूमीतील भक्तकथा मालेत मी अनुप्रिता थत्ते तुम्हा सर्वांचं स्वागत करते. या कथामालेतली 48वी कथा आपण ऐकत आहोत. त्याचा आज आपण तिसरा भाग ऐकूया. प्रिया शरण बाबाजींना गोपाल मंत्राच्या अनुष्ठानाने एक दिव्य शक्ती प्राप्त झालेली होती आणि त्याचा अनुभव अचानक काही वेळेला भक्तांना येत असे. एकदा त्यांचे एक भक्त श्री उमाशंकर अग्रवाल हे बरेलीला निघालेले होते आणि जाता जाता ते प्रिया शरण बाबाजींची आज्ञा घेऊन त्यांना नमस्कार करावा म्हणून आले. बाबाजींनी त्यांना जायला नको म्हटलं. पण अग्रवाल म्हणाले, की अत्यंत जरुरीचं काम आहे आणि मला जावंच लागणार आहे. तेव्हा त्यांना निरोप देताना बाबांनी हात वर करून त्यांना मंगल हो असा आशीर्वाद दिला. दुसऱ्या दिवशी सकाळी वर्तमानपत्रामध्ये ज्या गाडीनी हे गेलेले होते त्याच गाडीला खूप मोठा अपघात झालेल्याची बातमी छापून आलेली होती. त्यावेळेला त्यांची मुलगी कुसुम ही बरसाना येथे राहत होती या अग्रवालांची. त्यामुळं ती बातमी ऐकल्यावर तिला काळजी वाटू लागली आणि ती बाबांच्याकडे आली. पण बाबांनी तिला अगदी खात्रीने सांगितलं, की "तू काही चिंता करू नको. उमाशंकरजींना काहीही होणार नाही." उमाशंकरजी जेव्हा परत आले, तेव्हा हकीकत कळली, की खरोखरी खूप मोठा ॲक्सिडेंट त्यांच्या गाडीला झालेला होता आणि त्यांच्या मागचे आणि पुढचे डबे त्यामध्ये जे लोक बसलेले होते, त्यातले बरेचसे मेलेले होते. पण यांना स्वतःला मात्र अक्षरशः खरचटलं सुद्धा नव्हतं. अशा प्रकारे त्यांच्या आशीर्वादाने बाबांच्या आशीर्वादाने ह्या अग्रवालांचं रक्षण केलेलं होतं. त्यांची ही जी मुलगी होती कुसुम, तिला पण एकदा बाबांनी ती यात्रेला निघालेली असताना जाऊ नको म्हटलं. पण तिने काही ऐकलं नाही आणि जायची तयारी केली. ज्या दिवशी आता यात्रेला निघायचं, त्याच दिवशी कुसुमला अचानक दम्याचा अटॅक आला आणि तिला इतका त्रास होऊ लागला, की जाणं शक्यच नव्हतं. बाकीची मंडळी निघून गेली. कुसुम अक्षरशः 2च दिवसात पूर्ण खडखडीत बरी झाली. पण यात्रेतून जेव्हा लोक परत आले, तेव्हा त्यांना बातमी कळली, की अत्यंत भीषण अशा पावसामुळे लोकांना फारच त्रास झाला आणि त्यामुळे खूपसे लोक आजारी पडले. मग बाबा तिला म्हणाले, "बघ, गेली असतीस तर तुला किती त्रास झाला असता." म्हणून तो बहुतेक दम्याचा अटॅक तिला आलेला होता आणि तिचं जाणं रहित झालं. सन 1966 मध्ये बाबा बरसाना येथे गबरीबाईच्या धर्मशाळेमध्ये राहत होते. तेव्हा हिरालालजी सेठ यांनी तिथे एका भंडाऱ्याचं आयोजन केलं. धर्मशाळेचे जे मॅनेजर होते श्री गौरी पंडित यांच्यावरती त्या सगळ्या व्यवस्थेचा भार त्यांनी सोपवला. बाबा ह्या मॅनेजरला म्हणाले, की "तू जेव्हा तयारी करशील, तेव्हा भट्टीवरती म्हणजे चुलाण्यावरती चांगला पत्र्याचा मांडव घाल आणि जिथे पंगत बसवायची आहे, तिथे सुद्धा चांगला मांडव घाल." खरं तर तो वैशाखाचा महिना होता आणि पावसाची काही आशंका नव्हती. म्हणून हिरालालजी गौरी पंडितला नंतर म्हणाले, की "बाबांच्या या गोष्टीकडे तू काही फारसं लक्ष देऊ नको. पाऊस पडेल असं मला काही वाटत नाही एकंदर." पण गौरी पंडित हे बाबांना चांगलं जाणत होते आणि बाबांच्या आज्ञेची त्यांनी अवहेलना केली नाही. बाबांच्या आज्ञेप्रमाणे त्यांनी भट्टीवरती पत्र्याचा मांडवही घातला आणि जिथे पंगत बसायची होती, तिथे व्यवस्थित शामियाना पण घातला. तो दिवस उजाडला. जेव्हा सगळे लाडू करून झाले आणि नंतर आचारी पुऱ्या तळत होते, तेव्हा अचानक इतक्या जोरात पाऊस पडला, की जर ही व्यवस्था केली नसती, तर भट्टी विझून गेली असती. भट्टीवर काम झालं नसतं आणि ज्या ठिकाणी पंगत बसवायची होती, त्या ठिकाणीही पंगत बसवता आली नसती.
अशा प्रकारे बाबांच्या ह्या शक्तीचा पडताळा लोकांना येत असे. मथुरेचे श्री चंदन चौबे म्हणून एक फार मोठे गायक होते. त्यांचं गाणं एकदा चाललेलं होतं आणि ते लीला गान करत होते. गाणं फार सुंदर, मधुर होतं. त्यामुळे प्रियाशरण बाबा ते गाणं ऐकता-ऐकता भावसमाधीमध्ये मग्न झाले. आणि त्याच वेळेला त्यांच्याजवळ बसलेला कुणीतरी भक्त त्यांना म्हणाला, बाबाजींना म्हणाला, की "चौबेजी इतकं मधुर गातात, पण बिचारे आतून दुःखी आहेत. कारण त्यांना मूलबाळच नाहीये, मुलगा नाहीये." त्या भावाविष्ठ अवस्थेमध्ये अचानक बाबांच्या मुखातून शब्द बाहेर पडले, की "मुलगा होईल, होईल, होईल." 3 वेळा "होगा, होगा, होगा" असं म्हटलं. त्यामुळं त्यांना 3 मुलगे झाले. चंदन चौबे अर्थातच बाबांचे भक्त झाले आणि शेवटपर्यंत त्यांच्यासमोर त्यांनी गायन सेवा केली. त्यांच्याकडूनच गायनविद्या शिकून नंतर बाबाही स्वतः आ अगदी चांगल्या प्रकारे गाणं म्हणू लागले. या बाबांच्या जीवनाचे 3 अभिन्न अंग होती. एक म्हणजे व्रजभूमीमध्ये वास, दुसरं म्हणजे महावाणीचा पाठ आणि तिसरं म्हणजे अखंड राधानामाचा जप. त्यांनी व्रजधामामधून एकही दिवस कुठे ते गेले नाहीत. एक निंबार्क संप्रदायाचे संत श्री दीनजी नावाचे होते. ते एकदा प्रियाशरण बाबाजींना म्हणाले, की "माझ्या मनात प्रयागच्या कुंभमेळ्याला जावं अशी फार तीव्र इच्छा येत आहे. खरं तर मी काही धाम सोडून कुठे बाहेर जात नाही. पण मला असं वाटतं, की ह्या कुंभमेळ्याच्या पावन अवसरावरती जर तीर्थराज प्रयाग इथे आपण गेलो, तर त्याला काय हरकत आहे? तर तुमचं काय मत आहे ह्याबाबत?" बाबांनी उत्तर दिलं, "व्रजधामामध्ये एक क्षण, एक मिनिट जरी कुणी खरं मनापासून राहिला, तर त्याचं जे फळ मिळतं, ते 1000 कुंभ पर्वाच्या प्रयागराजामध्ये स्नान केल्याच्या बरोबर आहे. मी तर कुणालाही मरून सुद्धा व्रजभूमीच्या बाहेर जा असं म्हणणार नाही." यावरून व्रजभूमीवरती बाबांचं किती प्रेम होतं ते कळतं. महावाणीचा बाबा पाठ नित्यच करत असत आणि जेव्हा ते जंगलामध्ये राहात, तेव्हा ते इतक्या उच्च स्वरामध्ये पाठ करत, की दूर-दूरच्या सुद्धा लोकांना तो ऐकायला जात असे. राधानामाचा तर जप सदा सर्वदा आपोआपच होत राही. त्याच्यामुळे त्यांचा कंठ नेहमी स्पंदित होत असलेला दिसे. शरीर सोडण्यापूर्वी काही दिवस भक्तश्रेष्ठ श्री जगन्नाथदासजी भक्तमाली हे त्यांच्या दर्शनासाठी आले. त्यावेळेला प्रियाशरण बाबाजींची तब्येत थोडीशी बिघडली होती. ते जरा अस्वस्थ होते. त्यामुळे ह्या जगन्नाथदासजींनी त्यांना हनुमान चालीसाचा पाठ करण्याचा सल्ला दिला. त्यावेळेला उत्तरादाखल प्रियाशरण बाबाजी म्हणाले, "भैया, मी तर राधानामाचा जप करतो आणि त्यालाच मी माझं सर्वस्व मानतो. मी काही दुसरा पाठ करू शकत नाही," असंच त्यांना सांगायचं होतं. त्या काळामध्ये त्यांच्याकडे जे कोणी येईल त्यांना श्रीमद भागवतातला एक श्लोक ते सांगत. त्या श्लोकाचा अर्थ असा होता, की ज्या लोकांना अत्यंत दुस्तर अशा संसार सागरातून पार व्हायचं आहे किंवा ज्यांना अनेक प्रकारच्या या संसाराच्या दुःखाच्या अग्नीतून वाचायचं आहे, त्यांच्यासाठी पुरुषोत्तम भगवंताच्या लीलाकथा रूप रसाचं सेवन करणं ह्याच्याशिवाय दुसरी कुठलीही नौका नाही. ते केवळ ह्या अ, मधुर रसायनाचं सेवन करून आपले सगळे मनोरथ पूर्ण करून घेऊ शकतात. शरीर सोडण्याच्या पूर्वी बाबांनी असं म्हटलं होतं, की पंडित बाबांच्या कृपेनेच मी या व्रजधामामध्ये राहण्याचं भाग्य उपभोगू शकलो. पंडित बाबांचं प्रथम दर्शन मला गोवर्धन येथे झालं. त्यामुळे माझा अंतिम संस्कार हा गोवर्धनमध्येच झाला पाहिजे. गोवर्धनमध्ये कुठल्या स्थानावरती आपल्याला
ठेवावं किंवा आपला संस्कार करावा, अंतिम संस्कार. ते स्थानसुद्धा त्यांनी सांगून ठेवलेलं होतं. त्याचं कारण असं होतं, की त्या स्थानावरती ते तरुण असताना श्रीजीची म्हणजे राधाराणीची विशेष कृपा त्यांना प्राप्त झालेली होती आणि त्या कृपेमुळे त्यांचे काही दिवस हे तिथे दिव्योन्मादामध्ये व्यतीत झालेले होते. अशा प्रकारे आपल्या अंतिम समयाबद्दल ही त्यांनी सांगून ठेवलेलं होतं. पंडित रामकृष्ण दा दा बाबा रामकृष्णदास बाबांची प्रियाशरण बाबाजी हे जणू प्रतिमूर्ती होते. त्यामुळे पंडित बाबांच्या प्रमाणे त्यांनीही स्वतःचा असा कुठलाही आश्रम बनवला नाही आणि कोणालाही दीक्षा दिली नाही. म्हणजे मंत्रशिष्य कुणाला केलं नाही. त्यांच्याकडे अनेक जण येत, अनेक लोकांचे शिष्य येत आणि त्यांना त्यांच्या मार्गाप्रमाणे, त्यांच्या पंथाप्रमाणे ते संपूर्ण मार्गदर्शन पण करत असत. पण स्वतः मात्र कधीही कुणाला त्यांनी मंत्रदीक्षा दिली नाही. एक श्री बरसाना येथे राहणारे श्री बनवारी लाल नावाचे व्रजवासी होते. त्यांच्या सेवेवरती मात्र ते अत्यंत प्रसन्न होते आणि त्या बनवारी लालला बद्दल बोलताना ते म्हणत, की हाच एकटा माझा एकमात्र शिष्य, सेवक आणि पुत्र आहे. त्यामुळे त्यांची ही जी शेवटची इच्छा होती, ती सुद्धा नंतर या बनवारीनेच पूर्ण केली. संवत संवत साल नव्हे, संवत 2033 फाल्गुन कृष्ण पक्ष प्रतिपदा या दिवशी 67 वर्ष व्रजभूमीमध्ये राहिल्यानंतर वयाच्या 81व्या वर्षी गोवर्धनच्या तलहटीमध्ये बाबा होते आणि ते आपण वर उल्लेख ऐकला तसे थोडेसे अस्वस्थ होते. प्रकृती अस्वस्थ होती. त्या दिवशी सकाळी जेव्हा सेवक त्यांना औषध द्यायला आला, तेव्हा ते म्हणाले, की "मी आज औषध घेणार नाही, कारण आज मला जायचं आहे." त्याच वेळेला ते उठून बसले. सेवकाने पाठीमागे तक्क्या, उश्या वगैरे लावून त्यांना आरामशीर बसवलं. राधानामाचा जप तर अखंड चालूच होता. त्यांचा कंठ तोपर्यंत राधानामाचा जप करत स्पंदित होत होता, जोपर्यंत त्यांचा श्वास चालू होता. ज्यावेळेला त्यांचा श्वास थांबला, त्यावेळेला त्यांच्या चेहऱ्यावरती एक मधुर स्मित होतं आणि तेज होतं. जणू काय राधाराणीच त्यांना घेऊन जायला आली आहे आणि तिच्याबरोबर बाबांनी नित्य निकुंजमध्ये कायमसाठी प्रवेश केला. मग बाबांची समाधी ह्या श्री बनवारीलाल नावाच्या शिष्याने त्यांच्या आज्ञेप्रमाणे गोवर्धन येथेच बांधली. अशा प्रकारे प्रियाशरण बाबाजींचा अत्यंत भावभिनी अशा प्रकारे नित्यकुंजमध्ये प्रवेश झाला. हरी ओम.